नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी लागणार आहे हे पाववाटी तांदळाचं पीठ, एक खवलेला नारळ, त्याचा निम्मा गूळ आणि आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स, ही खसखस, हे वेलची पावडर. चला आता आपण बनवूया पीठ आणि हे सारण. त्यासाठी आपण आता हे पाणी उकळत ठेवतो इकडे, तोवर आपण हे सारण इकडे तयार करून घेऊया. यस घेतलेले आहे. उकळलेले आहे. या पाण्याला आपण आता ह्याचं पीठ तयार करून घेऊया. या पिठामध्ये आपण हलकं हळूहळू हे पाणी घालू शकतो. जेवढं लागेल तेवढंच पाणी यूज करायचं आहे. थोडंसं तूप घालायचं आहे या पिठामध्ये. आता आपण घालत आहोत ही खसखस, त्यात घालत आहोत ही वेलची पावडर, घालत आहोत आपण हा गूळ, या गुळाला मस्त असं पाणी सुटू द्यावं. पूर्ण हा गुळ नरम झाला की त्यात घालायचं खोबरं असलेलं. मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. तर यात आपण घालणार आहोत हे खवलेलं नारळ. याही नारळाचं पाणी पूर्ण सुकून घ्यायचं आहे. पाणी सुकलं की मोदक छान असे तयार होतात किंवा ते वाफवताना फुटतात. आता आपण त्या पिठाचा गोळा असा छानपैकी तयार करून घेतलेला आहे आणि हे सारणही सुकवून असं काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये. आपण मोदक बनवूया. मस्तपैकी अशी वाटी तयार करायची आहे. असं ठेवलेलं आहे. खोल अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. भरायचं आहे. असे छानपैकी मोदक तयार झालेले आहेत. हे आपले तयार झालेले आहेत उकडीचे मोदक. याला आपण बनवून घेतलेले आहेत. हे असे आपण मोदक तयार केलेले आहेत अशा प्रकारचे. आता याला आपण
15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. पातेल्यात पाणी ठेवलंय, त्यावरती चाळण लावली आहे. पातेल्यात पाणी ठेवलंय, त्यावर एक चाळण ठेवली आहे. चाळणीत मोदक ठेवले, त्यावर हे आपले उकडीचे मोदक वाफवून घेतलेले आहेत. आता हे 5-10 मिनिटं थंड झाले की याला आपण काढून घेऊया. मोदक आता थंड झालेले आहेत, याला आपण आता प्लेटात काढून घेऊया. आपले तयार झालेले आहेत हे असे मोदक. ते मोदक जर छान वाटले असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.